Hello students, in the previous lecture we seen the last article of the topic interpolation, that is Newton's divided difference interpolation formula. In that lecture we seen the Newton's divided difference interpolation formula. Similarly we solved two examples in which we used that particular formula for interpolation, and hence in the last lecture our interpolation topic is over. Now in this lecture we have to start our new topic of numerical methods, that is numerical differentiation and numerical integration. Numerical differentiation and numerical integration. As we know, the concepts of differentiation, similarly concepts of integration. Okay, 12th स्टँडर्ड मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह्ज किंवा इंटिग्रेशन्स, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे टॉपिक झालेले आहेत. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट काय आहे, इंटिग्रेशनचा कन्सेप्ट काय आहे आपल्याला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये आपण बऱ्याच टाइपचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. सिमिलरली इन द टॉपिक इंटिग्रेशन सुद्धा आपण बऱ्याचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे टॉपिक अतिशय लेंथी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्हच्या डेरिव्हेटिव्ह टॉपिक मध्ये जेवढे काही फॉर्म्युले आहेत, म्हणजे ऑफकोर्स 30-35 फॉर्म्युले असतील राऊंड अबाउट, ती सगळी फॉर्म्युली पाठ असल्याशिवाय आपण डेरिव्हेटिव्ह मधले एक्झाम्पल सोडवू शकत नाही. सिमिलरली तसंच इंटिग्रेशन या टॉपिक मध्ये आहे. इंटिग्रेशन टॉपिक मध्ये सुद्धा बरेचसे फॉर्म्युले आहेत, राऊंड अबाउट 35+ 35च्या पुढे फॉर्म्युले आहेत. ओके, ते सगळे फॉर्म्युले आपले पाठ असले पाहिजेत. नुसतेच फॉर्म्युले पाठ असून काही उपयोग नाहीये. ते फॉर्म्युले कधी वापरायचे, कसे वापरायचे हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. ओके, म्हणजे एखादं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल कोणत्या पॅटर्न मध्ये बसतंय, त्याचा पॅटर्न काय आहे, ते कुठल्या फॉर्म्युला वापरून सोडवायचं, कशा पद्धतीने सोडवायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण 12th मध्ये केलेला आहे. याच्यामध्ये बरेचसे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन याच्यामध्ये बरेचसे फॉर्म्युले असल्यामुळे ते सगळे फॉर्म्युले आपले पाठ असल्याशिवाय आपण डेरिव्हेटिव्ह मधले आणि इंटिग्रेशन मधले एक्झाम्पल सोडवू शकत नव्हतो. ओके, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये भरपूर फॉर्म्युले असल्यामुळे ते फॉर्म्युले पाठ करून ते कुठं वापरायचे हे पण माहित असणं गरजेचं आहे. उगाच फॉर्म्युले सगळे पाठ आहेत म्हणून सगळे एकाच गणिताला आपल्याला वापरता येत नाहीयेत. ओके, कोणता फॉर्म्युला वापरून कोणते एक्झाम्पल कसं सोडवायचं हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे डेफिनेटली 12th लेवलला आपल्याला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन टॉपिक झालेले आहेत. त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे दॅट यू नो इंडिव्हिज्युअली. प्रत्येकाला त्याची डिफिकल्टी लेवल काय ते माहिती आहे. त्या टॉपिक ज्यांचा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हा टॉपिक चांगला असेल, डेफिनेटली तेच विद्यार्थी फक्त डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिक मधले एक्झाम्पल सोडवू शकतात. दॅट यू नो व्हेरी वेल इन द 12th स्टँडर्ड. ज्यांचं डेरिव्हेटिव्ह चांगला असेल ते डिफरन्शियल इक्वेशन तयार करू शकतात. ज्यांचं इंटिग्रेशन हा टॉपिकवर कमांड असेल ते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन तयार करणं आणि डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणं हे दोन प्रकारचे एक्झाम्पल्स आपण डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिक मध्ये सोडलेले आहेत. म्हणजे ज्याचं डेरिव्हेटिव्ह चांगला आहे, ज्याचं इंटिग्रेशन चांगलं आहे, डेफिनेटली त्यालाच फक्त डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक या टॉपिकची तयारी चांगली करता येत होती, हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट आय हॅव टू से, एवढं सगळं सांगण्याचं कारण काय आहे, तर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ओके हे सगळे त्याच्यामध्ये राऊंड अबाउट सगळे मिळून एक डेरिव्हेटिव्हचे एक 25-30 फॉर्म्युले आणि इंटिग्रेशनचे एक 35 फॉर्म्युले, असे राऊंड अबाउट 40 ते 45 राऊंड अबाउट 60 फॉर्म्युले. ओके, 60 ते 70 फॉर्म्युले आपल्या दोन्ही टॉपिक मिळून होतात. दोन्ही टॉपिकचे फॉर्म्युले पाठ करून ते कुठं वापरायचे, काय वापरायचे, ह्या सगळ्याचं नॉलेज असेल तरच आपण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधले एक्झाम्पल सोडवू शकतो. ओके, त्याची डिफिकल्टी लेवल काय किती आहे ते प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली माहिती आहे. आता पहिल्यांदा आपल्या ह्या आजच्या टॉपिकचं हेडिंग न्यूमेरिकल डिफरन्सिएशन आणि न्यूमेरिकल इंटिग्रेशन असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं असेल की आता 12वीला आपण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन शिकलेलो आहे, त्याची डिफिकल्टी लेवल किती आहे तेव्हा आपल्याला माहित होती. आता त्याच पद्धतीने आपल्याला आता पण न्यूमेरिकल डिफरन्सिएशन आणि न्यूमेरिकल इंटिग्रेशन हा टॉपिक असल्यामुळे डेफिनेटली तसेच फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतील का, अशा पद्धतीने फॉर्म्युले वापरावे लागतील, कसे एक्झाम्पल सोडवावे लागतील, हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेले असेल. पण आता आपण न्यूमेरिकल डिफरन्सिएशन आणि न्यूमेरिकल इंटिग्रेशन मध्ये जे काही एक्झाम्पल सोडवणार आहेत त्या एक्झाम्पल साठी आपण 12th स्टँडर्ड मध्ये जे काही दोन्ही टॉपिकचे मिळून 70-75 फॉर्म्युले आहेत त्यांचा कुठेही उपयोग करणार नाही. तर आपण ह्या टॉपिक मध्ये
नो डाऊट डिफरन्सिएशनचे आणि इंटिग्रेशनचेच प्रॉब्लेम सोडवणार आहोत, पण या टॉपिक मध्ये आपण त्या पाठीमागे झालेल्या 70-75 फॉर्म्युलीचा उपयोग करणार नाही. या ठिकाणी आपण इंटिग्रेशन न्यूमेरिकल इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी म्हणजेच डेफिनाइट इंटिग्रेशनच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज काढण्यासाठी फक्त 3च फॉर्म्युली वापरणार आहोत. आय रिपीट, फक्त 3च फॉर्म्युली वापरणार आहोत. पाठीमागे जे काही 70-75 फॉर्म्युली झालेले आहेत त्यांचा उपयोग न करता आपण न्यूमेरिकल इंटिग्रेशनची एखाद्या इंटिग्रेशनची न्यूमेरिकल व्हॅल्यू काढणार आहोत आणि त्या इंटिग्रेशनची न्यूमेरिकल व्हॅल्यू काढण्यासाठी we have to make use of only 3 formulae. ओके, ओनली 3 फॉर्म्युली. ते फॉर्म्युली काय आहेत, ओके, ते फॉर्म्युलेचं डेरिव्हेशन काय आहे हे आपण नंतर पाहणार आहोत. फक्त आपल्याला ते 3 फॉर्म्युली कोणते ते बघायचे. वी हॅव टू मेक यूज ऑफ ओनली 3 फॉर्म्युली. दॅट फॉर्म्युली इज नथिंग बट फर्स्ट वन दॅट इज अ ट्रॅपेझॉइडल रूल, सेकंड वन दॅट इज अ सिम्पसन्स 1/3 रूल, and third one that is a Simpson's 3/8 rule. ओके, हे 3च फॉर्म्युली वापरून आपण दिलेल्या इंटिग्रेशनची न्यूमेरिकल व्हॅल्यू काढणार आहोत. ठीक आहे, म्हणजे 12th मध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा डेरिव्हेटिव्ह वर कमांड नसेल किंवा त्याला तो टॉपिक अवघड वाटत असेल, सिमिलरली इंटिग्रेशन या टॉपिक वर कमांड नसेल म्हणजेच इंटिग्रेशन टॉपिक अवघड वाटत असेल, किंवा काही स्टुडंट्स असे आहेत की ज्यांचा मॅथमॅटिक्स 12th ला नव्हता, की जे प्युअर बी ग्रुपचे, त्यांना आता मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन प्रॉब्लेम फेस करायचे. ओके, म्हणजे त्या लोकांसाठी तर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन टोटली नवीन आहे. ओके, म्हणजे ज्यांचा 12th ला एक ग्रुप आहे, ज्यांचा 12th ला मॅथमॅटिक्स होता, त्यांना डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची फॉर्म्युली त्याच्या टॉपिकची डिफिकल्टी लेवल काय आहे ते माहित आहे. त्या कोणत्याही फॉर्म्युल्याचा उपयोग न करता आपण इथे फक्त आणि फक्त 3च फॉर्म्युलीचा वापर करणार आहोत न्यूमेरिकल इंटिग्रेशन सोडवण्यासाठी. दॅट इज अ ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल अँड सिम्पसन्स 3/8 रूल. ओके, ते रूल्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या रूल्स नुसार आपण एक्झाम्पल सुद्धा सोडवणार आहोत. लेट अस स्टार्ट आवर न्यू टॉपिक दॅट इज न्यूमेरिकल डिफरन्सिएशन अँड न्यूमेरिकल इंटिग्रेशन. आता आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन सिम्बॉल काय आहेत ते आपल्याला माहिती आहे. जस्ट रिकॉल दॅट वन. ओके, फक्त आपण रिकॉल करूया. 12th मध्ये ते पूर्ण आपल्याला झालेलं आहे. d/dx that is a derivative with respect to x. This is the symbol for derivative. Derivative with respect to x. Okay, x is a variable. d/dx is a symbol used for derivative. जसा आपला प्लस सिम्बॉल आहे तसा आपला मायनस सिम्बॉल आहे. प्लस स्टँड्स फॉर एडिशन, मायनस स्टँड्स फॉर सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन अँड सो ऑन. तसंच d/dx is a symbol which is used for differentiation. आणि त्या अर्थ which is used for differentiation. हा सिम्बॉल डिफरन्सिएशन साठी वापरतात. तुम्हाला सगळं माहितच आहे. जस्ट आय वॉन्ट टू रिकॉल दॅट. आणि त्या सिम्बॉलचा अर्थ काय होईल? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सिमिलरली हा जसा डेरिव्हेटिव्ह सिम्बॉल आहे तसाच दिस वन, दिस सिम्बॉल स्टँड्स फॉर इंटिग्रेशन. ओके, दिस वन म्हणजे असा एस. ओके, S1 आणि dx. दिस सिम्बॉल स्टँड्स फॉर इंटिग्रेशन. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, ए ग्रुपचे स्टुडंट्स ज्यांचा 12वीला मॅथमॅटिक्स बेस होता त्यांना हे सिम्बॉल फॅमिलियर आहेत. मात्र जे विद्यार्थी बी ग्रुपचे आहेत ज्यांचा 12वीला मॅथमॅटिक्स नव्हता त्या लोकांसाठी मी फक्त जस्ट रिकॉल करतोय. सिम्बॉल्स म्हणजे काय, सिम्बॉल्स कोणते आहेत ते आयडेंटिफाय होण्यासाठी रिकॉल करतोय. म्हणजे हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. दिस सिम्बॉल स्टँड्स फॉर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सिमिलरली दिस सिम्बॉल स्टँड्स फॉर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, नेक्स्ट वन पुढे. या इंटिग्रेशनला इथे खाली काहीतरी डिजिट असेल, समजा ए, इथे काहीतरी डिजिट असेल सपोज बी. हे जे काही ए टू बी आहे ह्यांना म्हणायचं लिमिट्स ऑफ द इंटिग्रेशन. ओके, जस्ट आय वॉन्ट टू रिकॉल दॅट. लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन. ओके, त्यापैकी या ए ला म्हणायचं लोअर लिमिट. Similarly, this b is known as a upper limit. ओके, म्हणजे इंटिग्रेशन सिम्बॉलच्या खाली आणि वर काही ना काहीतरी संख्या असतील. इथं मी ती ए आणि बी घेतलेली आहेत. त्या संख्यांनाच इंटिग्रेशनचे लिमिट्स असं म्हणायचं. त्यापैकी खाली जे लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन. हियर द लोअर लिमिट इज a. सिमिलरली
इथे वर जे काही लिहिलं आहे त्याला म्हणायचं अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन, इथे मी लिहिलेलं आहे बी. म्हणजेच या पर्टिक्युलर डेफायनाइट इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे ए आणि अप्पर लिमिट आहे बी. जेव्हा इंटिग्रेशनचे लिमिट्स आपल्याला प्रोव्हाइड केले असतात तेव्हा जे काही इंटिग्रेशन असतं त्याला आपण डेफायनाइट इंटिग्रेशन. ओके, आय एम रिकॉलिंग दिस फॉर दी ओनली बी ग्रुप स्टुडंट्स. ए ग्रुप वाल्यांना ते सगळं माहिती आहे. डेफायनाइट इंटिग्रेशन, जेव्हा इंटिग्रेशनला काही ना काहीतरी लिमिट्स दिलेले असतात तेव्हा त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला न्यूमरिकल व्हॅल्यू मिळत असते, काही ना काहीतरी संख्या व्हॅल्यू मिळत असते, म्हणजे डेफायनाइट व्हॅल्यू मिळत असते. म्हणून त्या पर्टिक्युलर इंटिग्रेशनला आपण डेफायनाइट इंटिग्रेशन असं म्हणतो. आणि जेव्हा इंटिग्रेशनचे लिमिट्स दिलेले नसतात, ओके, when the limits of the integration are not given, जेव्हा इंटिग्रेशनचे लिमिट्स आपल्याला दिलेले नसतात तेव्हा जे काही इंटिग्रेशन असतं त्या इंटिग्रेशनला आपण इनडेफायनाइट इंटिग्रेशन, इनडेफायनाइट इंटिग्रेशन असं म्हणतो. ठीक आहे, जस्ट वी आर रिकॉलिंग दॅट. म्हणजे जेव्हा इंटिग्रेशनचे लिमिट दिलेले नसतात तेव्हा इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जी काही फायनल व्हॅल्यू मिळते न्यूमरिकल व्हॅल्यू मिळत नाहीये, ती व्हॅल्यू आपल्याला इन टर्म्स ऑफ एक्स, इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल एक्स मिळत असते. म्हणून त्या पर्टिक्युलर इंटिग्रेशनला आपण इनडेफायनाइट इंटिग्रेशन असं म्हणतो. ठीक आहे, जेव्हा लिमिट्स दिलेले असतात तेव्हा त्या इंटिग्रेशनला डेफायनाइट इंटिग्रेशन असं म्हणतात. जेव्हा लिमिट्स दिलेले नसतात तेव्हा त्या इंटिग्रेशनला आपण इनडेफायनाइट इंटिग्रेशन असं म्हणत असतो. ठीक आहे, आपल्याला जे काही या टॉपिकसाठी लागतंय 12th मधला बेस तेवढा फक्त आपण बघतोय. ओके, की जो बिग ग्रुप वाल्यांना नवीन असेल. ओके, डेफायनाइट इंटिग्रेशन आणि इनडेफायनाइट इंटिग्रेशन लक्षात येत आहे. सिम्बॉल फॉर इंटिग्रेशन काय आहे दॅट यू नो व्हेरी वेल. आता मी सांगितल्याप्रमाणे दिस सिम्बॉल इज फॉर इंटिग्रेशन, म्हणजे असा उभा एस. ओके, दिस सिम्बॉल इज फॉर इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचं जे व्हेरिएबल असतं ते आपण dx ने दाखवतो, म्हणजे हियर व्हेरिएबल ऑफ द इंटिग्रेशन इज एक्स. याला आपण काय म्हणणार, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. जेव्हा इंटिग्रेशनचे लिमिट्स दिलेले नसतात तेव्हा म्हणायचं इनडेफायनाइट इंटिग्रेशन. आणि जेव्हा इंटिग्रेशनचे लिमिट्स दिलेले असतात, म्हणजे इथं काहीतरी लिहिलेलं असेल, इथं काहीतरी लिहिलेलं असेल, जे खाली लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन, हियर इज दॅट इज ए. आणि जे वर लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन, दॅट इज हियर बी. ओके, हे आपल्याला डेफायनाइट इंटिग्रेशन आणि इनडेफायनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय आता आपण बघितलं. ठीक आहे, या न्यूमरिकल इंटिग्रेशन आणि न्यूमरिकल डिफरन्सिएशन पैकी आपण पहिल्यांदा न्यूमरिकल इंटिग्रेशन पाहतोय. न्यूमरिकल इंटिग्रेशन मध्ये जे काही आपले इंटिग्रेशन असणार आहे ते सगळेच्या सगळे इंटिग्रेशन हे डेफायनाइट इंटिग्रेशन असणार आहे. ठीक आहे, सगळेच्या सगळे इंटिग्रेशन हे डेफायनाइट इंटिग्रेशन असणार आहेत. आपल्याला न्यूमरिकल इंटिग्रेशन मध्ये कुठेही इनडेफायनाइट इंटिग्रेशन सोडवायचं नाहीये. म्हणजे आपल्या न्यूमरिकल इंटिग्रेशन या टॉपिक मध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत ते सगळे डेफायनाइट इंटिग्रेशनचे असतील. म्हणजेच आपल्याला काय असेल तर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दिलेलं असेल. ओके, डेफायनाइट इंटिग्रेशनची आपल्याला न्यूमरिकल व्हॅल्यू काढायची आहे. ओके, ती न्यूमरिकल व्हॅल्यू काढण्यासाठी ते इंटिग्रेशन सोडवण्यासाठी आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. ट्रॅपेझॉइडल रूल और ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला, सिम्पसन्स 1/3 रूल और सिम्पसन्स 1/3 फॉर्म्युला अँड सिम्पसन्स 3/8 रूल किंवा त्याला सिम्पसन्स 3/8 फॉर्म्युला असं म्हणतात. ओके, हे फॉर्म्युले काय आहेत बघूयात. त्या फॉर्म्युल्याचं आपल्याला डेरिव्हेशन पण करायचंय, त्या फॉर्म्युल्याचं आपल्याला प्रूफ पण लिहायचंय किंवा ते फॉर्म्युले कुठून आले, कसे डिराइव्ह झाले हे पण आपल्याला बघायचंय. त्यांचं डेरिव्हेशन आपण नंतर पाहूयात, त्याचं डेरिव्हेशन आपण ऍट द लास्ट ऑफ द टॉपिक पाहूयात. जसं आपण इंटरपोलेशन या टॉपिकला पाहिलं, पहिल्यांदा फॉर्म्युले काय आहेत बघितलं, एक्झाम्पल सोडवलं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं डेरिव्हेशन घेतलं. तसंच इथे आता आपण फॉर्म्युले काय आहेत बघूयात, त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित एक्झाम्पल सोडूयात आणि त्याच्यानंतर त्याची थिअरी म्हणजे ते एक्झाम्पल्स डिराइव्ह कसे झाले, ते फॉर्म्युले डिराइव्ह कसे झाले, त्यांचं प्रूफ काय आहे थेरॉटिकल, त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. ओके, नाऊ हे जे काही 3 फॉर्म्युले आता मी सांगितलेले, ट्रॅपेझॉइडल, सिम्पसन्स 1/3 आणि सिम्पसन्स 3/8 रूल, हे तिन्ही फॉर्म्युले एका फॉर्म्युल्यापासून इव्हॉल्व्ह झालेत, एका फॉर्म्युल्यापासून तयार झालेले आहेत. ते ज्या फॉर्म्युल्यापासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत किंवा ते ज्या फॉर्म्युल्यापासून तयार झालेले आहेत दॅट फॉर्म्युला इज नथिंग बट जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला. ओके, ज्या फॉर्म्युल्यापासून तयार झालेले आहेत, ज्या फॉर्म्युल्यापासून ते डिराइव्ह झालेले आहेत तो फॉर्म्युला म्हणजेच काय तर जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला. ओके, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स. ओके, आता हा जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स काय बघूयात. ओके, जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर
इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स काय बघूयात. तर हा जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला सुद्धा आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. त्याचं डेरिव्हेशन आपण सेपरेट लेक्चर मध्ये पाहूयात. त्याचं डेरिव्हेशन आपण नंतर घेऊयात. पहिल्यांदा आपण फॉर्म्युली काय आहेत बघूयात, त्याच्यानंतर डेरिव्हेशन साठी सेपरेट आपण लेक्चर्स तयार करूयात. ठीक आहे. जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स काय बघूयात. आपल्याला इंटिग्रेशनचा सिम्बॉल माहिती आहे. दिस आय आपण इंटिग्रेशन दाखवण्यासाठी कायम आपण आय हा सिम्बॉल वापरतो. आय इज इक्वल टू डेफिनाइट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx. okay, f of x dx is equal to what is that general quadrature formula? H into bracket n into y naught plus n square divided by 2 plus n square divided by 2 into delta y naught plus n raised to 3 divided by 3 n cube divided by 3 minus n square divided by 2 into delta square y naught divided by 2 factorial plus n raised to 4 divided by 4 minus n cube plus n square bracket complete into delta raised to 3 y naught divided by 3 factorial plus dash 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 dash. Okay, हा जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स आहे. ओके, दिस नथिंग बट द जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स. हा कसा आलाय, हा कसा डिराइव्ह केलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे सेपरेट लेक्चर मध्ये. ठीक आहे. हा फक्त आता जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला नुसारच, या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला वरूनच आपल्याला 3 फॉर्म्युली न्यूमेरिकल इंटिग्रेशनचे मिळतात. ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला, सिम्पसन्स 1/3 फॉर्म्युला अँड सिम्पसन्स 3/8 फॉर्म्युला. ओके, आता या सगळ्या टॉपिक मध्ये आपल्याला माहिती आहे न्यूमेरिकल इंटिग्रेशन, ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं असतं त्याला आपण इंटिग्रँट असं म्हणतो. ओके, ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं असतं त्याला आपण इंटिग्रँट असं म्हणतो. जर इंटिग्रँट तुम्हाला माहित असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला इंटिग्रँट माहिती आहे. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज आता इंटिग्रेशन ऑफ, समजा तुम्हाला एक्स क्यूब घ्यायचं आहे. ओके, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डीएक्स काय असतं, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इज नथिंग बट एक्स रेस टू 4 डिवाइड बाय 4. ओके, एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असेल, एक्स रेस टू एन प्लस 1 डिवाइड बाय एन प्लस 1. दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, म्हणजे इंटिग्रँट ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे एफ ऑफ एक्स, इथे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब दिलेला आहे, त्याला आपण इंटिग्रँट असं म्हणतो. ठीक आहे, ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं त्याला आपण इंटिग्रँट असं म्हणतो. जर इंटिग्रँट आपल्याला माहित असेल, तर आपल्याला 12th मध्ये माहित असणाऱ्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून, इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. आता ह्या न्यूमेरिकल इंटिग्रेशन या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला इंटिग्रेशनच सोडवायचं आहे. आपल्याला इंटिग्रेशनची न्यूमेरिकल व्हॅल्यूज काढायची, पण कधी, when the integrand is not given to you, म्हणजे जेव्हा इंटिग्रँट काय आहे, ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचंय तो इंटिग्रँट काय आहे, तो इंटिग्रँट माहित नसताना, म्हणजेच एफ ऑफ एक्स हे फंक्शन काय आहे, एफ ऑफ एक्स फंक्शन माहित नसताना सुद्धा आपल्याला न्यूमेरिकल इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढायची. दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक, न्यूमेरिकल इंटिग्रेशन. ठीक आहे. 12th मध्ये आतापर्यंत आपल्याला जर इंटिग्रँट ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचंय तो जर माहित नसेल तर आपण इंटिग्रेशन सोडू शकत नव्हतो. पण आता या टॉपिक मध्ये ऍडव्हान्टेज काय आहे, इंटिग्रँट ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचंय तो आपल्याला दिलेला नसणार, फक्त आपल्याला एक डेटा प्रोव्हाइड केलेला असणार. तो डेटा काय आपण बघूया, जसे एक्झाम्पल्स होतील जसे समजेल. तो डेटा आपल्याला दिलेला असेल, त्या डेटानुसारच फक्त आपल्याला न्यूमेरिकल इंटिग्रँट माहित नसताना आपल्याला न्यूमेरिकल इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढायची. ती कशी काढायची, ती काढण्यासाठी आपल्याला 3 फॉर्म्युलीचा उपयोग करायचा आहे. आउट ऑफ विच फर्स्ट वन दॅट इज अ ट्रॅपेझॉइडल रूल, second one that is a Simpson's 1/3 rule, and third one that is a Simpson's 3/8 rule. ओके, ते रूल्स काय बघूया. त्यासाठी जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला काय आपण बघितला, त्या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्येच आपण n इज इक्वल टू 1 पुटअप केला. ओके, या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्ये जर आपण n इक्वल टू 1 पुटअप केला, इफ I put n is equal to 1 in the general quadrature formula for equidistant ordinates, then I will get trapezoidal rule. Okay,
जर या फॉर्म्युल्यामध्ये मी n इक्वल टू 1 टाकला तर मला ट्रॅपेझॉइडल रूल मिळेल. ओके, इफ आय पुट n इज इक्वल टू 1 in general quadrature formula for equidistant ordinates, then I will get the trapezoidal rule, which is nothing but as follows. काय तो बघूयात. I is equal to म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम a to b y dx किंवा f of x dx is equal to h by 2 into bracket y naught plus yn plus 2 into bracket y1 plus y2 plus y3 plus up to so on plus yn minus 1. ओके, प्लस अप टू सो ऑन प्लस yn minus 1. ओके, हा झाला ट्रॅपेझॉइडल रूल. आता याच्यामध्ये टर्म्सची ओळख करून घेऊयात. ओके, किंवा तिन्ही फॉर्म्युला आपण पहिल्यांदा बघूयात आणि त्या तिन्ही फॉर्म्युला बघितल्यानंतर याच्यामध्ये टर्म्स काय, y नॉट काय, yn काय, h काय आहे, या सगळ्यांची आपण नंतर ओळख करून घेऊयात. या सगळ्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत आपण बघूयात. ओके, हा झाला ट्रॅपेझॉइडल रूल. हा ट्रॅपेझॉइडल रूल कसा ऑब्टेन केलेला आहे, बाय पुटिंग n इक्वल टू 1 इन अबव जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला नंबर 1. म्हणजे जो जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला आहे नंबर 1 त्याच्यामध्ये जर n इक्वल टू 1 टाकलं तर मला ट्रॅपेझॉइडल रूल मिळतोय. तो ट्रॅपेझॉइडल रूल काय आहे तो इथं आपण पाहिलेला आहे. तो कसा आलाय, कसा मिळवलाय याचा आपण सेपरेट लेक्चर प्रिपेअर करणार आहोत. याचा आपण सेपरेट व्हिडिओ नंतर अपलोड करणार आहोत. सेपरेट थिओरिटिकल क्वेश्चन आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, हा झाला ट्रॅपेझॉइडल रूल. ओके, हा रूल पार्ट पाहिजे. दॅट इज इक्वल टू हा जो फॉर्म्युला आहे तो आपण शब्दामध्ये बघूयात. h बाय 2, h म्हणजे काय आपण तिन्ही फॉर्म्युले झाल्यानंतर पाहणार आहोत. y नॉट प्लस yn. ओके, आपल्याला माहिती आहे डेटा आपल्याला दिलेला असतो. एक डेटा आपल्याला दिलेला असतो म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज, आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या असतात. x नॉट प्लस h, x नॉट प्लस ट्वाइस h अँड सो ऑन. ओके, आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या असतात. तसंच आपल्याला करस्पॉन्डिंग एंट्रीज पण दिलेल्या असतात. ओके, आर्ग्युमेंट्स दिलेले असतात, सिमिलरली करस्पॉन्डिंग एंट्रीज दिलेले असतात. आर्ग्युमेंट्स काय असतात तर x नॉट, त्याच्यानंतर x नॉट प्लस h म्हणजेच x1, त्याच्यानंतर x नॉट प्लस ट्वाइस h म्हणजेच x2 अप टू सो ऑन xn. हे आपल्याला आर्ग्युमेंट्स दिलेले असतात. डेटा दिलेला असतो म्हणजेच आर्ग्युमेंट्स दिलेले असतात. सिमिलरली करस्पॉन्डिंग एंट्रीज म्हणजेच y इज इक्वल टू f ऑफ x यांच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या असतात. त्या व्हॅल्यूज असतात f ऑफ x नॉट ॲज युजुअल that we know very well in the topic interpolation, f of x1, f of x2 up to so on f of xn. डेटा आपल्याला दिलेला असतो म्हणजेच आर्ग्युमेंट्स आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज आपल्याला दिलेल्या असतात. याच व्हॅल्यूज आहेत, फक्त आपण नवीन सिम्बॉल्स घेणार आहोत. काय घेणार आहोत, इन्स्टेड ऑफ f of x नॉट वी हॅव टू मेक यूज ऑफ द सिम्बॉल y नॉट. इन्स्टेड ऑफ f of x1 वी हॅव टू मेक यूज ऑफ द सिम्बॉल y1. Similarly, instead of f of x2, we have to make use of the symbol y2 and so on. Instead of f of xn, we are going to use the symbol as a yn. Okay, फक्त आपण इथं नवीन सिम्बॉल्स घेतलेले आहेत. मीनिंग सेमच आहे. आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत आणि एंट्रीज दिलेल्या आहेत. आर्ग्युमेंट्स x0, x1, x2 अप टू सो ऑन xn दिलेले आहेत. सिमिलरली एंट्रीज दिलेल्या आहेत म्हणजेच f of x0, f of x1 अप टू सो ऑन f of xn ह्या एंट्रीज आपल्याला दिलेल्या असतील. काही एक्झाम्पल मध्ये एंट्रीज आपल्याला दिलेल्या असतील किंवा काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला एंट्रीज मिळवाव्या लागतील. कशा मिळवायच्या आहेत ते आपण एक्झाम्पलच्या वेळेस बघूयात. ठीक आहे, आपल्याला एंट्रीज दिलेल्या आहेत. फक्त आता आपण इथं नवीन सिम्बॉल्स इंट्रोड्यूस करत आहोत. काय तर f of x0 ही जी एंट्री आहे त्याच्या ऐवजी ती एंट्री डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरणार आहोत y1, y नॉट. सिमिलरली f of x1, instead of f of x1 we are going to use the symbol y1. Similarly, instead of f of x2, we are making use of the symbol y2 and so on. Instead of f of xn, here we are going to make use of the symbol yn. ठीक आहे, म्हणजे सिंपली y0, y1, y2, y3 up to so on yn ह्या काय आहेत, दिलेल्या एंट्रीज आहेत. ओके, these are nothing but the entries. एंट्रीज आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे बघा, h by 2 into bracket y0 plus yn म्हणजेच काय, y0 ही आपली पहिली एंट्री आहे. ठीक आहे, सिमिलरली yn ही आपली शेवटची एंट्री आहे. म्हणजे y0 प्लस yn म्हणजे काय, पहिली एंट्री अधिक शेवटची एंट्री. तेच आपण असं म्हणू शकतो सम ऑफ SUM. सम म्हणजे बेरीज, सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज.
सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज. ओके, पहिल्या अधिक लास्ट म्हणजे एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम म्हणजे पहिल्या अधिक लास्ट, सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज प्लस 2 इंटू ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y3 अप टू सो ऑन yn मायनस 1. या काय आहेत? राहिलेल्या सगळ्या y0 आणि yn ड्रॉप करून, पहिल्या आणि शेवटची एंट्री ड्रॉप करून ज्या काही एंट्री राहिलेल्या आहेत त्या सगळ्या रिमेनिंग एंट्रीज असतील. म्हणून आपण असं म्हणू शकतो प्लस 2 इंटू सम ऑफ SUM, सम ऑफ रिमेनिंग एंट्रीज, sum of remaining entries. Okay, this is nothing but the trapezoidal rule or trapezoidal formula. H by 2 into bracket sum of extreme entries plus 2 into sum of remaining entries. तेच H by 2 into bracket y0 plus yn पहिली एंट्री अधिक शेवटची एंट्री प्लस 2 into y1 plus y2 plus up to so on yn minus 1. Okay, here remember one thing, इथे चुकण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत काय? H by 2 इंटू ब्रॅकेट आहे म्हणजे h by 2 ने या दोन्ही टर्म्सला गुणतोय आपण. ओके, जर हा चौकोनी ब्रॅकेट मिस केला तर अर्थ बदलेल. h by 2 ने फक्त सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज ला गुणा असा अर्थ होईल, तसा फॉर्म्युला नाही. देअरफॉर ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. ओके, h by 2 इंटू ब्रॅकेट सगळ्याला गुणायचे, दोन्ही टर्म्सला गुणायचे, फक्त एका टर्मला गुणायचं नाही. देअरफॉर दिस स्क्वेअर ब्रॅकेट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. हा जर स्क्वेअर ब्रॅकेट मिस केला तर फॉर्म्युला चुकेल, फॉर्म्युला रॉंग होईल. आणि डेफिनेटली जर फॉर्म्युला रॉंग असला डेफिनेटली पुढच्या सगळ्या स्टेप्स आपल्या चुकत जातील. त्यामुळे फॉर्म्युली व्यवस्थित लक्षात ठेवली पाहिजेत, फॉर्म्युली व्यवस्थित पाठ केली पाहिजेत. ही एक जनरली होणारी चूक आहे. h by 2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट, हा स्क्वेअर ब्रॅकेट बरेचसे स्टुडंट्स मिस करतात. हा स्क्वेअर ब्रॅकेट मिस करायचा नाही. h by 2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज म्हणजे पहिली अधिक लास्ट प्लस 2 इंटू सम ऑफ रिमेनिंग एंट्रीज म्हणजेच y1 प्लस y2 प्लस y3 अप टू सो ऑन yn minus 1. This is nothing but the trapezoidal rule. Similarly, next one, दूसरा rule बघूयात. Second rule is nothing but Simpson's 1/3 rule. S capital SIMPSON apostrophe S. Simpson's 1/3 1/3 ब्रॅकेटच्या वर RD 1/3 रूल किंवा सिम्पसन्स 1/3 फॉर्म्युला. ओके, दिस सिम्पसन्स 1/3 rule or Simpson's 1/3 formula can be obtained by putting n is equal to 2 in the above quadrature formula for equidistant ordinates. Okay, जो आता मगाशी आपण quadrature formula for equidistant ordinates वर जो लिहिलेला आहे त्या क्वाड्रेचर फॉर्म्युल्यामध्ये जर मी n इक्वल टू 2 पुटअप केला तर मला सिम्पसन्स 1/3 रूल मिळेल. तो रूल काय बघूया, तो रूल कसा ऑब्टेन करायचा याचा आपण लेक्चर सेपरेट पाहणार आहोत. ओके, आता इथं फक्त आपण फॉर्म्युली पाहत आहोत. ठीक आहे, सिम्पसन्स 1/3 रूल विच इज ऑब्टेन बाय पुटिंग n इज इक्वल टू 2 इन द जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट. ओके, सिम्पसन्स 1/3 रूल इज नथिंग बट इक्वल टू I इज इक्वल टू, यस सिंपल थिंग, I इज इक्वल टू इंटिग्रेशन, इंटिग्रेशनचा सिम्बॉल फ्रॉम A टू B f of x dx or y dx काही असेल, that is equal to h by 3. ओके, मल्टिप्लायर काय काय पहा, h by 3 into ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट y0 plus yn plus 4 into ब्रॅकेट y1 plus y3 plus y5 plus up to so on plus yn minus 1 bracket complete plus 2 into bracket y2 plus y4 plus y6 plus up to so on plus yn minus 2. Ha bracket complete. Similarly, this square bracket complete. There's nothing but the Simpson's 1/3 रूल. हा सिम्पसन्स 1/3 रूल आहे. काय आहे, I इज इक्वल टू कशासाठी वापरायचा हे पण माहित पाहिजे. कशासाठी वापरायचा, न्यूमेरिकल इंटिग्रेशन घेण्यासाठी. रूल काय आहे, LHS आणि RHS दोन्ही माहित पाहिजे. ओके, इंटिग्रेशन फ्रॉम A टू B f of x dx इज इक्वल टू व्हॉट इज दॅट रूल, h by 3 इंटू ब्रॅकेट, h by 3 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये राउंड ब्रॅकेट y0 प्लस yn प्लस 4 इंटू y1 प्लस y3 प्लस y5 अप टू सो ऑन yn minus 1
plus 2 into y2 plus y4 plus y6 up to so on yn minus 2. ओके, हाच फॉर्म्युला जसा आपण वर शब्दात फॉर्म्युला बघितलेला आहे तसाच हा फॉर्म्युला शब्दात काय होईल बघूयात. दॅट इज इक्वल टू h by 3 into bracket yes y0 plus yn म्हणजे ऍज युजल काय y0 म्हणजे पहिली एंट्री आहे आणि yn म्हणजे शेवटची एंट्री आहे. पहिले अधिक लास्ट म्हणजे सम ऑफ sum sum of extreme entries not arguments. Okay, focus on this. Sum of extreme entries plus 4 into bracket y1 plus y3 plus y5 plus up to so on yn minus 1. What is your observation about these entries? या एंट्रीज कसल्या सगळ्या yes 1 3 5 7 या सगळ्या काय आहेत ऑड एंट्रीज आहेत. ठीक आहे, म्हणजे 1 3 5 ऑड नंबर्स म्हणजे या ऑड एंट्रीज आहेत. दॅट इज प्लस 4 into bracket sum of all odd entries, sum of all odd entries, okay, plus 2 into bracket yes what is your observation about these entries? y2 plus y4 plus y6 up to so on yn minus 2 2 4 6 8 या सगळ्या काय आहेत इवन नंबर्स आहेत. म्हणजेच काय प्लस 2 into sum of plus 2 into sum sum of even entries plus 2 into sum of even entries. हा ब्रॅकेट क्लोज, हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. गेटिंग दिस? दिस इज द रिक्वायर्ड सिम्पसन्स 1/3 रूल. शब्दामध्ये रूल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण कधी कधी सिम्बॉल्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, म्हणजे सिम्बॉल्स जरी आयडेंटिफाय नाही झाले तर शब्दानुसार आपण फॉर्म्युला डिझाइन करू शकतो. गेटिंग दिस? h by 3 into bracket sum of extreme entries that is पहिली अधिक लास्ट plus 4 into sum of odd entries y1 y3 y5 plus 2 into sum of even entries. Getting this? That is the required Simpson's 1/3 rule. हा कसा डिराइव्ह झालाय त्याचं डेरिव्हेशन आपण पाहणारच आहोत. ठीक आहे, आता इथे लक्षात घ्या, इथे सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे चूक होऊ शकते. h by 3 ने आज सगळ्यांना गुणायचं आहे. ओके, म्हणजे h by 3 into this square bracket. This square bracket plays important role. हा स्क्वेअर ब्रॅकेट जर मिस केला तर अर्थ बदलेल. ओके, दिस स्क्वेअर ब्रॅकेट इज मस्ट देअर. ओके, h by 3 into bracket sum of extreme entries. हा ब्रॅकेट मिस करायचा नाही. आय एम रिपीटिंग दॅट अगेन. जनरली स्टुडंट्स या चुका करतात, या चुका करू नकात. h by 3 into bracket sum of extreme entries म्हणजे पहिली अधिक लास्ट प्लस 4 into sum of odd entries. ओके, मल्टिप्लायर सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या. 4 into sum of odd म्हणजे ऑड एंट्रीजच्या सम साठी मल्टिप्लायर आहे 4 प्लस 2 into sum of even entries म्हणजे इवन एंट्रीजच्या समेशन साठी मल्टिप्लायर आहे 2. हे मल्टिप्लायर सुद्धा इंटरचेंज होतात गडबडीत. ओके, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. हाऊ टू रिमेंबर 4 into sum of odd entries प्लस 2 into sum of even entries. ही एक होणारी चूक. अजून एक चूक काय होऊ शकते, ऑड एंट्रीज आणि इवन एंट्रीज या एंट्रीजच्या व्हॅल्यूज साठी आलेले सिम्बॉल्स नाही आहेत. म्हणजे समजा इथं y1 इज इक्वल टू काहीतरी 3 असेल सपोज आणि y2 इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू समजा 5 असेल. ओके, व्हॉट इज ऑब्झर्वेशन नाव? 3 हा ऑड नंबर आहे, 5 हा सुद्धा ऑड नंबर आहे. या ऑड नंबर साठी हे आलेले नाही आहेत. हे कशासाठी आले? सिम्बॉल साठी आलेले आहेत. म्हणजे काय, y1 हा ऑड सिम्बॉल आहे, y3 ऑड सिम्बॉल आहे, y5 ऑड सिम्बॉल आहे. रिमेंबर दिस थिंग. ओके, ऑड एंट्रीज म्हणजे सिम्बॉल साठी हे इवन आणि ऑड शब्द आलेले आहेत. न्यूमेरिकल व्हॅल्यूज साठी हे इवन आणि ऑड शब्द आलेले नाही आहेत. ठीक आहे, y1 y3 y5 या ऑड एंट्रीज आहेत, y2 y4 y6 या इवन एंट्रीज आहेत. गेटिंग दिस? दिस इज द रिक्वायर्ड सिम्पसन्स 1/3 rule. Okay, Simpson's 1/3 rule of Simpson's 1/3 formula. Now we have to see next formula number 3. Next formula number 3, that is Simpson's SIMPSON apostrophe S Simpson's 3/8 rule किंवा Simpson's 3/8 formula. Okay, to obtain Simpson's 3/8 rule we have to put n is equal to 3 in above general quadrature formula for equidistant ordinates, that is in above equation number
1. जर इक्वेशन नंबर 1 मध्ये म्हणजे जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला मध्ये जर मी n इक्वल टू 3 पुटअप केलं तर मला सिम्पसन्स 3/8 रूल मिळतो. ओके, इफ आय पुट n इक्वल टू 3 इन द जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स देन आय विल गेट सिम्पसन्स 3/8 रूल. तो कसा मिळतो, काय मिळतो याचं ॲज युजुअल मी सांगितल्याप्रमाणे सेपरेट आपण लेक्चर तयार करणार आहोत. थेरॉटिकल लेक्चर आपण सेपरेट तयार करणार आहोत. ठीक आहे, सिम्पसन्स 3/8 रूल काय बघूयात. सेम थिंग, सिम्पसन्स 3/8 रूल कशासाठी वापरायचा, टू फाइंड आउट द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx or y dx काही असेल इज इक्वल टू व्हॉट इज दॅट रूल 3h डिवाइडेड बाय 8. मल्टिप्लायर काय काय व्यवस्थित लक्षात घ्या. इंटू ब्रॅकेट y0 प्लस yn प्लस 3 इंटू ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y4 प्लस y5 प्लस y7 प्लस y8 प्लस अप टू सो ऑन प्लस yn minus 1 प्लस 2 into bracket y3 plus y6 plus y9 plus up to so on plus yn minus 3. Okay, this is the required formula, that is Simpson's 3/8 rule, 3/8 rule. What is that? I is equal to integration from a to b f of x dx. A is a lower limit, b is a upper limit, that you know very well. f of x is a integrand, ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं तो इंटिग्रँड f of x असेल. तो मे बी दिला असेल किंवा मे बी दिलेला नसेल, शक्यतो दिलेला नसतो. ठीक आहे, dx इज इक्वल टू व्हॉट इज दॅट 3h डिवाइडेड बाय 8 इंटू ब्रॅकेट y0 प्लस yn म्हणजे पहिली एंट्री अधिक शेवटची एंट्री प्लस 3 इंटू ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y4. व्हॉट इज ऑब्झर्वेशन y3 इथं ड्रॉप केलेला आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन हियर y3 ड्रॉप केलेला आहे प्लस y4 प्लस y5 प्लस हियर व्हॉट इज ऑब्झर्वेशन y6 ड्रॉप केलेला आहे प्लस y7 प्लस y8 प्लस काय ड्रॉप होईल आता y9 ड्रॉप होईल प्लस अप टू सो ऑन प्लस 2 इंटू ब्रॅकेट ड्रॉप केलेल्या सगळ्या म्हणजेच y3 प्लस y6 प्लस y9 अप टू सो ऑन प्लस yn minus 3. म्हणजेच सिम्पसन्स 3/8 रूल काय आहे 3h डिवाइडेड बाय 8. मल्टिप्लाय व्यवस्थित लक्षात घ्या. ट्रॅपेझॉइडल रूलला बाहेर मल्टिप्लायर काय आहे h/2 आहे. सिम्पसन्स 1/3 रूलला ओके 1/3 रूल आहे. 1/3 रूलचा मल्टिप्लायर काय 1/3. लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक सांगतोय 1/3 जसं आहे तसं बाहेर असणार आहे, फक्त याला h ने गुणा म्हणजेच काय h/3 असेल. सिमिलरली सिम्पसन्स 3/8 रूल 3/8 रूल मल्टिप्लायर काय 3/8 जसा आहे तसा बाहेर इंटू याला h ने गुणा म्हणजे मल्टिप्लायर बाहेरचा सगळ्यांना ज्यांनी गुणायचं आहे तो मल्टिप्लायर काय 3h डिवाइडेड बाय 8 असेल. ओके, म्हणजे 3/8 इंटू h दॅट इज 3h डिवाइडेड बाय 8 असेल. इंटू ब्रॅकेट व्हॉट इज ऑब्झर्वेशन y0 प्लस yn म्हणजे ॲज युजुअल पहिल्या अधिक लास्ट म्हणजे सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज प्लस 3 इंटू रिमेंबर दी मल्टिप्लायर व्यवस्थित लक्षात घ्या प्लस 3 इंटू y1 प्लस y2 प्लस y4 म्हणजे काय व्हॉट इज ऑब्झर्वेशन 3च्या पटीतल्या एंट्रीज आपण ड्रॉप केलेल्या आहेत म्हणजे प्लस 3 इंटू y1 प्लस y2 y3 ड्रॉप प्लस y4 प्लस y5 y6 ड्रॉप प्लस अप टू सो ऑन प्लस पुढचा मल्टिप्लायर 2 इंटू ब्रॅकेट ड्रॉप केलेल्या 3च्या पटीतल्या एंट्री सगळ्याच म्हणजेच y3 प्लस y6 प्लस y9 प्लस अप टू सो ऑन yn minus 3. म्हणजे एक सुद्धा एंट्री आपण ओमिट केलेली नाहीये, एक सुद्धा एंट्री आपण रिपीट केलेली नाहीये, एक एंट्री एकदाच असेल. ठीक आहे, म्हणजे शब्दात फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर काय असेल that is equal to 3h divided by 8 into bracket yes पहिले अधिक लास्ट म्हणजेच sum of sum of extreme entries plus 3 into sum of the entries which are not in multiple of 3 असं लिहू शकता sum of the entries
हे सगळे आपण सिम्बॉल साठी यूज करत आहोत ना. नॉट इन मल्टिपल ऑफ 3. मल्टिपल ऑफ 3 प्लस प्लस 2 into प्लस 2 into ड्रॉप केलेल्या 3च्या पटीतल्या सगळ्या. दॅट इज सम ऑफ दी एंट्रीज इन मल्टिपल ऑफ 3. इन मल्टिपल ऑफ 3. ओके. 3च्या पटीतल्या ड्रॉप केलेल्या सगळ्या. हे 3च्या पटीतल्या किंवा 3च्या पटीत नसणाऱ्या हे सगळे शब्द कोणासाठी आलेले आहेत? एंट्रीजच्या सिम्बॉलसाठी आलेले आहेत. एंट्रीजच्या व्हॅल्यूसाठी आलेले नाही आहेत. ओके. 3h/8 into bracket sum of extreme entries plus 3 into sum of the entries which are not in multiple of 3 plus 2 into sum of the entries which are in multiple of 3. This is nothing but Simpson's 3/8 rule. In this, okay, हे तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. h/2 into bracket ट्रॅपेझॉइडल साठी, h/3 into bracket सिम्पसन्स 1/3 साठी आणि 3h/8 into bracket सिम्पसन्स 3/8 रूट साठी. पहिली टर्म तिघांसाठी कॉमन आहे. सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज पहिले अधिक लास्ट, पहिले अधिक लास्ट, पहिले अधिक लास्ट तिन्ही फॉर्म्युलेसाठी कॉमन आहे. पुढे चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यामध्ये टर्मची ओळख आपण करून घेतली. y0, y1, y2, y3 अप टू सो ऑन yn ह्या काय आहेत? एंट्रीज आहेत. ओके. दिस आर नथिंग बट दी एंट्रीज. ज्या एंट्रीज आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेल्या असतात किंवा त्या आपल्याला शोधाव्या लागतात, काढाव्या लागतात. कशा काढाव्या लागतात ते आपण एक्झाम्पल वेळेस बघूयात. म्हणजे y0 अप टू सो ऑन yn ह्या सगळ्या एंट्रीज आहेत. ह्यांच्या व्हॅल्यूज आपण मे बी दिलेल्या असतील किंवा मे बी आपण काढणार आहोत. कशा काढायचे ते बघूयात. आता फक्त याच्यामध्ये अननोन काय राहिला? हिअर दी अननोन इज नथिंग बट h. h म्हणजे काय बघूयात. हिअर h म्हणजे काय असेल? हिअर तिन्ही फॉर्म्युल्यासाठी, प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी h वेगळा नाही. हिअर h इज इक्वल टू yes b minus a divided by n. Okay, here h is nothing but b minus a divided by n. That is equal to. आता याच्यामध्ये टर्म्स ओळख करूयात. b आणि a म्हणजे काय? What is a? Yes, focus on the integration. What is a? a म्हणजे काय? डेफिनाइट इंटिग्रेशनचं लोअर लिमिट आहे. What is b? b is nothing but डेफिनाइट इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट आहे. म्हणजे b minus a म्हणजे काय? अप्पर लिमिट. upper limit minus lower limit. Upper limit minus lower limit of the integration divided by n. What is n? Number of intervals. या intervals काय आहेत ते एक्झाम्पल वे समजेल. Number of sub intervals number of subintervals in which we have to divide the interval of integration. Okay. What is n? n is nothing but number of subintervals in which we have to divide the given interval of integration. आपल्याला इंटिग्रेशनची इंटरवल दिलेले असेल a to b. आपल्याला एक्झाम्पल विचारलेलं असताना काय विचारलेलं असतं? तर सॉल्व इंटिग्रेशन फ्रॉम समथिंग टू समथिंग f of x dx by dividing the interval of integration into dash 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 equal parts. ओके. दिलेल्या इंटरवलचे समान n इतके तुकडे पाडा. किती तुकडे पाडायचे ती संख्या म्हणजेच n असेल. व्हॉट इज n? n इज नथिंग बट द नंबर ऑफ सब इंटरवल्स इन विच वी हॅव टू डिवाइड द गिवन इंटरवल ऑफ इंटिग्रेशन. दिलेल्या इंटिग्रेशनच्या इंटरवलचे म्हणजेच a टू b ही आपली इंटिग्रेशनची लिमिट्स आहेत. या a टू b या इंटरवल ऑफ इंटिग्रेशनचे किती समान तुकडे पाडायचे, किती सब इंटरवल्स मध्ये याची विभागणी करायची आहे, किती सब इंटरवल्स मध्ये याची विभागणी करायची आहे ती संख्या म्हणजेच n असेल. n is nothing but the interval of integration in which we have to divide
द गिवन इंटरवल ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, एक्झाम्पल झाल्यानंतर किंवा एक्झाम्पलच्या सेशनला आपल्याला डेफिनेटली हे जे सगळे सिम्बॉल्स कसे काढायचे, यांच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या ते समजतील. फक्त हे सिम्बॉल कशासाठी काय वापरायचे ते लक्षात घ्या. एच इज नथिंग बट h equal to b minus a divided by n, where b means upper limit of the integration, a means lower limit of the integration, and n, what is n? N is new here. What is n? N is nothing but the total number of sub intervals in which we have to divide the given interval of integration. ठीक आहे, आपल्याला एक्झाम्पल सोडवत असताना एक तर h हा डायरेक्ट दिला असेल, h डायरेक्ट दिला असेल तर नो प्रॉब्लेम, आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरून इंटिग्रेशनची किंमत काढू शकतो. किंवा काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला h दिलेला नसतो, n दिलेला असतो. जर आपल्याला n दिला असेल तर h चा फॉर्म्युला वापरून, जर आपल्याला n दिलेला असेल तर h चा फॉर्म्युला b मायनस a डिवाइड बाय n हा फॉर्म्युला वापरून पहिल्यांदा आपण h काढू शकतो. एकदा का आपल्याला h मिळाला की डेफिनेटली आपण कोणताही फॉर्म्युला, सिम्पसन्स 1/3 रूल, सिम्पसन्स 3/8 रूल किंवा ट्रॅपेझॉइडल रूल वापरून दिलेल्या न्यूमेरिकल इंटिग्रेशनची न्यूमेरिकल व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, thus in this lecture we seen the general quadrature formula for equidistant coordinates. Similarly, we seen three important formulae for finding the numerical value of the integration, out of which first one that is a trapezoidal rule, second one that is a Simpson's 1/3 rule, and third one that is a Simpson's 3/8 rule. Okay, we have to derive that these particular rules afterwards. हे rules आपल्याला नंतर derive करायचे आहेत. Getting this? Okay, so let's stop here. Thank you.